Hello friends, today we are going to start book review Swami and Friends by R.K. Narayan. बुक रिव्ह्यू याला आपण पुस्तक पुनरावलोकन किंवा पुस्तक समीक्षा असे म्हणतो. आर के नारायण यांनी लिहिलेलं पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाची समीक्षा हे या पाठाचे शीर्षक आहे. अ लिटल बीट अबाउट द बुक, पुस्तकाविषयीची थोडी माहिती. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक can be mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. New words are mention नमूद करणे, mistakenly चुकीने, understood समजले होते, spoilers बिघडवणारे, a glance ओझरता दृष्टिक्षेप, without च्याशिवाय, मेन्शन नमूद करणे, इव्हेंट घटना प्रसंग, प्लॉट ऑफ स्टोरी कथानकाची मांडणी. पुस्तकाविषयी मी जर काही लिहिले तर ते चुकीने बिघडवणारे समजले जाईल, म्हणून मी या पुस्तकातील कुठलीच घटना प्रसंग अथवा कथानकाची मांडणी न सांगता आपण पुस्तकातून एक ओझरती नजर टाकूया. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Mischievous खोडकर टवाळ, लिटल किड्स लहान मूल, इरा युग, ब्रिटिश रूल ब्रिटिशांच्या किंवा इंग्रजांच्या अधिपत्याखाली. स्वामी 10 वर्ष वयाचा लहान खोडकर मुलगा आहे. तो भारतामध्ये इंग्रजांचे अधिपत्याखाली असलेल्या युगात राहत होता. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, Swami is a kid who can't stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. Absolutely hate खूप तिरस्कार असणे, worse अतिशय, mathematics गणित. त्या काळातील इतर लहान मुलांप्रमाणेच स्वामी हा एका ठिकाणावर न थांबणारा आणि शाळेचा प्रचंड तिरस्कार असणारा, एवढेच नव्हे तर गणितात अतिशय वाईट असणारा लहान मुलगा. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. Absolute, पूर्ण, nightmare, दुःस्वप्न, भयानक अनुभव, unfolds, उलगडणे, constantly, सतत, ट्रबल गोंधळ, बीट मारणे शिक्षा करणे. शाळा ही त्याच्यासाठी पूर्णपणे भयानक अनुभव, जणू काही एखादे दुःस्वप्न होते. या पुस्तकाचे कथानक याच लहान मुलाभोवती फिरते. या कथानकात या लहान मुलासोबत नेहमी काय घडतं, तो कसा नेहमी गोंधळात सापडतो व वडिलांकडून कसा तो चांगला मार खातो हे दर्शवलेले आहे. स्वामी इज अ टॉक्टिव्ह लिटल किड अँड thinks that's his way of facing life, talking himself out of everything. Talkative, बोलका. स्वामी हा बोलका लहान मुलगा आहे. स्वतःशी बोलत जीवनाचा सामना करणारा असा तो लहान मुलगा. बट ही डज नॉट लर्न द ट्रूथ द हार्श वे. ट्रूथ म्हणजे सत्य, हार्श वे कठीण रस्ता. पण अजूनपर्यंत अडचणीचे कठीण रस्त्याचे सत्य त्याला उलगडले नव्हते. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हरॅस समबडी. किक म्हणजे लात मारणे, क्लाइंब म्हणजे चढणे, हरॅस म्हणजे त्रास देणे. इतर मुलांप्रमाणे त्यालाही सूर्याखाली खेळायला आवडायचे. कशाला तरी लात मारून उडी मारायची किंवा कशाला तरी लात मारून उडवायचे. झाडावर चढणे, काही तोडफोड करणे, कुणाला तरी त्रास देणे, या सगळ्या बाबी जे आजच्या काळातील मुलांना आवडत नाही त्या बाबी त्याच्या आवडीच्या होत्या. दिस इन फॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले होवॅक. टिपिकल नमुनेदार ठराविक पद्धतीने, ग्रोईंग अप वाढणे मोठा होणे, टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान,
टू प्ले होवॅक, खेळता खेळता इजा पोहोचवणे. इतर मुलांचे जसे असते त्याच पद्धतीचे जीवन हा छोटा मुलगा जगत होता. त्या काळी तंत्रज्ञान आजच्या एवढे प्रगत नसल्याने त्या काळच्या मुलांच्या जीवनामध्ये तंत्रज्ञानाचा तेवढासा जास्त संबंध नव्हता. त्या काळामध्ये मोबाईल, संगणक, टीव्ही हे नव्हतेच. त्यामुळे मुलांना फक्त खेळणे हे एकच काम होते. खेळत खेळत खेळ मांडणे, खेळ मोडणे हेच काम या मुलांचे होते. आजही भारताच्या बऱ्याचशा भागामध्ये मुले अशाच पद्धतीने खेळताना आपल्याला दिसतात. इन व्हॉट वे इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स? कशा पद्धतीने स्वामी त्याचे वाढीच्या काळामध्ये किंवा त्याच्या बालपणीच्या काळामध्ये इतर मुलांसारखा होता. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स deeply into the working of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he think and what his perspective of the world is. Exquisite, उत्कृष्टपणे, पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन. याच्या उत्तरादाखल नारायण यांनी स्वामी या 10 वर्षाच्या मुलाचे मनाचे सखोल चित्रीकरण किंवा चित्रण करून तो कशा पद्धतीने विचार करतो याचे उत्कृष्ट वर्णन करून त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे उत्कृष्ट रीतीने मांडले आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच विथ अ कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. रीडर, वाचक, अट्रॅक्ट, जुळणे, जोडलेले असणे, कॅरेक्टर, पात्र, प्रोग्रेस, प्रगती, वाढ, विकास. वाचक सुद्धा स्वामीसारखा विचार करण्यास भाग पडतो. जसजसे कथानक समोर समोर जाते तसतसे वाचक सुद्धा स्वामीसारखा विचार करतो. वाचक सुद्धा कथानकातील पात्रासोबत जुळतो व पात्रासारखाच विचार करतो. हीच नारायण यांच्या लिखाणातील जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकाचे महत्व अथवा पुस्तकाचा अर्थ. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, बट द वर्क attributes a lot of literary values even if it is a teen book. मेअरली, जवळपास, अँड इंटरेस्टिंग, मजेदार, एन्जॉय, आनंद घेणे, टॉप टू बॉटम, संपूर्ण, श्रेय देणे, गुणवैशिष्ट, गुणविशेष, लिटररी, वाङ्मयीन, टीन बुक, लहान मुलांचे पुस्तक. आर के नारायण यांनी लिहिलेले पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स हे फक्त मजेने वाचण्यासारखे पुस्तक नव्हे तर पुष्कळसे वाङ्मयीन गुणविशेष असलेले लहान मुलांसाठीचे पुस्तक आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. Kids म्हणजे मुले, teens म्हणजे युवा, widely विस्तृतपणे, विस्तीर्ण प्रमाणात, एशियन कॉन्टिनेंट, आशिया खंडात. स्वामी अँड फ्रेंड्स मुलांसाठी व युवकांसाठी असलेले वाचनीय पुस्तक होय. एवढेच नव्हे तर हे पुस्तक आशिया खंडात शाळांमध्ये वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी शालेय विषयात याचा समावेश करण्यात आलेले पुस्तक होय. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. ॲक्च्युअली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. म्हणजे या पुस्तकात भरपूर व्याकरण किंवा व्यावसायिक वापरातील शब्द वापरले आहेत असे नाही. खरे तर या पुस्तकाच्या बाबतीत हे पूर्णपणे विरुद्ध आहे. Swami and Friends is written in such a simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. To imagine, कल्पना करणे, जिनियस, अलौकिक बुद्धिमत्ता. अतिशय साध्या व सोप्या भाषेमध्ये स्वामी अँड फ्रेंड्स पाठ लिहिलेला आहे. आर के नारायण यांनी वाङ्मयीन अलौकिक बुद्धिमत्तेचा वापर इतका सहज व सोप्या पद्धतीने या पाठामध्ये केला आहे यावर आपला विश्वास बसत नाही. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन, सिंपल
विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड फॉर द किड्स. बोथ म्हणजे दोन्ही प्लेन सिम्पल, साधे सोपे, विदाउट, त्याशिवाय ट्रबलिंग, गोंधळ निर्माण करणारे. या पुस्तकात वापरली गेलेली इंग्लिश अगदी साधी सोपी, लहान मुलांना कुठलाच गोंधळ निर्माण करणार नाही अशी भाषा. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. साध्या व छोट्या छोट्या वाक्यांच्या वापराने पुस्तकाच्या साधेपणामध्ये भर पडली आहे. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence that will have on their already mischievous children. Mention नमूद करणे, डिस्क्रिप्शन वर्णन, mischievous खोडकर, पॅरेंट्स पालक, कन्सर्न च्याशी संबंधित असणे, इन्फ्लुएन्स प्रभाव, ऑलरेडी अगोदरच. पाठाच्या डिस्क्रिप्शनमध्ये नमूद केले आहे की हे पुस्तक एका भारतीय खोडकर मुलासंबंधी आहे. काही पालक त्यांच्या खोडकर मुलांबद्दल चिंतित असतात. त्यांचाही या खोडकर मुलांवर प्रभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बट द बुक इज ॲज सच दॅट इट encompasses the mischief of the kid in a view of the kid which is harmless and pure in his perspective. Encompass वेढणे, harmless निरुपद्रवी, निरपराध, प्युअर स्पष्ट, निर्मळ, पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन. या पुस्तकात किंवा हे पुस्तक एक खोडकर मुलाभोवती वेढलेले किंवा या पुस्तकातील कथानक एका खोडकर मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या अवतीभोवती फिरणारे कथानक, ज्यामध्ये त्या खोडकर मुलाच्या दृष्टिकोनातून त्याने केलेल्या बाबी निरुपद्रवी व चांगल्या दृष्टिकोनातून चांगल्या हेतूच्या असतात. ऑल्सो अमिडस्ट ऑल द मिसचीफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड हु इज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. अमिडस्ट मध्यभागी, दरम्यान, नॉटीनेस खट्याळपणा, लव्हिंग प्रेमळ, टेंडर कोमल नाजूक सुकुमार, सेन्सिटिव्ह संवेदनशील. जरी स्वामी खोडकर खट्याळपणा करायचा तरीही स्वामी हा प्रेमळ, कोमल, नाजूक, अतिशय संवेदनशील मुलगा होता. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आपण सर्वजण जाणतो की खोडकर मुलं अतिशय संवेदनशील तर असतातच, सोबतच सर्वांना हवीहवीशी वाटत असतात. लोक त्यांच्यावर प्रेम करीत असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेईंग दॅट ॲट ऑल ऑफ अस. ग्रेट जॉब, महान कार्य, कन्व्हेईंग संदेश देणे, ऑल ऑफ अस आपणा सर्वांना. आणि आर के नारायण यांनी आपल्या सर्वांना हा संदेश देण्याचे महान कार्य केलेले आहे. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read and or who may want to improve their English skill. Conclusion, निष्कर्ष, शेवट. गुड रीड वाचनीय, टू इम्प्रूव्ह सुधारणा करणे, इंग्लिश स्किल्स इंग्लिश भाषेची कौशल्ये. शेवटी असे सांगता येईल की हे पुस्तक सर्व वयाच्या मुलांसाठी वाचनीय पुस्तक असून इंग्रजी भाषेच्या भाषिक कौशल्याचा विकास करण्यासाठी उपयुक्त पुस्तक आहे. अबाउट द ऑथर. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाइम, आर के नारायण. लेखकांविषयी थोडी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे लेखक भारतातील महान लेखक आर के नारायण हे आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ the outstanding literary work India has ever produced. Responsible जबाबदार, outstanding उत्कृष्ट, लिटररी वर्क वाङ्मयीन लिखाण. आर के नारायण यांनी उत्कृष्ट भारतीय वाङ्मयीन लिखाण केलेले आहे. अँड धिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड the mind and the life of a typical teenage kid. पर्टिक्युलर विशिष्ट खास, कॅप्चर्स पकडणे, द इसेन्स ऑफ चा सार, टिपिकल वैशिष्ट्यपूर्ण, टीनेज किड्स किशोरवयीन लहान मूल,
या पुस्तकामध्ये खास करून भारत ज्यावेळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता त्यावेळच्या किशोरवयीन मनाचे चित्रीकरण या पाठामध्ये केलेले आहे. अदर ग्रेट वर्क ऑफ नारायण इन्क्लूड मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर्स ऑफ साइन अँड मेनी लिटररी वर्क्स. आर के नारायण यांचे इतर महान लेखन जसे मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ साइन व इतर वाङ्मयीन लेखन सच ॲज द रामायणा, अ शॉर्टर मॉडर्न प्रोज व्हर्स ऑफ द इंडियन इपिक, अँड द महाभारता, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्शन ऑफ द इंडियन इपिक. शॉर्टन म्हणजे लहान लघु केलेले, मॉडर्न आधुनिक, प्रोज गद्य, व्हर्जन आवृत्ती, अनुवाद, भाषांतर, इंडियन इपिक भारतीय महाकाव्य. के नारायण यांनी भारतीय महाकाव्ये जशी रामायण व महाभारत यांना लहान करून आधुनिक गद्य अनुवाद त्यांनी केलेला आहे. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. गो टेक म्हणजे जा, घ्या, इंटरेस्ट म्हणजे आवड. तुम्हाला जर आवड असेल तर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर एक दृष्टिक्षेप टाका, ती पुस्तके वाचा. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या पाठातील कठीण शब्द व पाठाचा अर्थ पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचे इंग्लिश वर्कशॉप सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढचे व्हिडिओ आपणापर्यंत मिळण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.